पातंजली परिवारातील सर्व सदस्य मंडळी दर रविवारला स्मशानभूमीत येऊन स्मशानभूमीची स्वच्छता करतो आणि हे एक अत्यंत पवित्र असं काम आहे आणि या कार्याला अशा पवित्र कार्याला सर्वांनी सहकार्य करावे अशी पातंजली परिवारातर्फे आग्रहाची नम्र विनंती आहे. आज आपण या स्मशानभूमीमध्ये आलो आहे आणि इथे आम्ही दर रविवारला स्वच्छता मोहीम राबवतो आणि गाडगेबाबांचा हा सुंदर असा प्रकारचा जो संदेश आहे की स्वच्छता ही जीवनामध्ये माणसाला समाधानी आणि शांत बनवते. की आपण पाहतो आजूबाजूचा परिसर जोपर्यंत आपण स्वच्छ करणार नाही तोपर्यंत या समाजामध्ये जे काही सुख आणि शांती मिळणार नाही. आज आजाराचं जे प्रमाण आहे ते प्रमाण का वाढते आहे याचं कारणच आहे जिकडे तिकडे अस्वच्छता आहे. आपण पाहतो की पण्या घेतो, खर्रा खातो, पण त्या पण्या कुठेतरी आपण एखाद्या ठिकाणी टाकत नाही आहे. तसंच आपण पाहतो की एखादा चहा पितो आहे, तो चहाचा कप आपण कुठे एका ठिकाणी टाकत नाही आहे. आणि म्हणून ही स्वच्छता ही जीवनामध्ये अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची आहे. आपण यासाठी निरंतर प्रयत्न करावा, समाजाने यामध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना प्रार्थना करतो आहे, विनंती करतो आहे. धन्यवाद. पतंजली योग समितीचे प्रभारी, वर्धा जिल्हा प्रभारी सन्माननीय आदरणीय वसंतरावजी पाल यांच्या जीवनासंबंधी बोलायचं झालं तर मित्रांनो, आपण पाहतो आहे की एकीकडे आपण सिंपथी म्हणतो आणि इम्पथी म्हणतो आहे. सहानुभूती आणि सहानुभाव ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांच्या जीवनामधला एक ब्रँड तुम्ही जर पाहिला असेल, आपण पाहतो गांधीजींचा ब्रँड जसा अहिंसा आहे, बुद्धांचा ब्रँड आपण पाहतो की निरंतर लोकांची सेवा आहे. त्याचप्रमाणे यांचासुद्धा एक ब्रँड आपण पाहतो आहे की समाजातला कुठलाही दुःखी माणूस अडचणीमध्ये असला किंवा स्मशानभूमीमध्ये नेताना आपण पाहतो की त्यांच्या घरी एखादं प्रेत पडलेलं आहे. अशा वेळेला हा व्यक्ती कुठेतरी धावून जातो आहे आणि इतरही माणसं जातात त्या ठिकाणी, पण ते केवळ पाहण्याची बघ्याची भूमिका घेतात. पण हे व्यक्तिमत्व जे आहे, हे व्यक्तिमत्व सहानुभवानं भरलेलं आहे. त्याचं दुःख हे माझंच दुःख आहे असं समजून आपण पाहतो की निरंतर त्या घरामध्ये पोहोचल्यानंतर तिथे काय अडचण आहे, आपण काय केलं पाहिजे, त्यांना काय मदत केली पाहिजे, तर स्मशानभूमीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आणि तिथून वापस येण्यापर्यंत हे सगळं कार्य सन्माननीय आदरणीय हे आमचे योगगुरू पालसर करत असतात. म्हणून सहानुभव हा त्यांच्या जीवनामध्ये एक अत्यंत अशा प्रकारचा ब्रँड तुम्हाला पाहायला मिळते आहे. नमस्कार. मी पतंजली परिवारतर्फे आम्ही जे स्वच्छता कार्यक्रम जो राबवतो त्यांनी आमची इच्छा अशी आहे का लोकांनी 24 तासापैकी काही एखादी दिवस तरी या स्वच्छतेला द्यावं आणि आपलं शहर स्वच्छ करावं अशी माझी पतंजली परिवारातर्फे सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार. विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी, सुखे गोविता ओविता, सुखे गोविता ओविता, त्याची ओढतो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण काय सांगावे नवल दूर राणीचे पाखरे, काय सांग
सांगावे नवल दूर राणीचे पाखरे ओल्या अंगणी नाचता ओल्या अंगणी नाचता होती माझीच नात रे विसाव्याचे कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी पतंजली योग परिवार हिंगणघाटतर्फे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर दिनांक 11/7/2024 ते 4 ऑगस्ट 2024पर्यंत RS बिडकर महाविद्यालय येथे सुरू आहे. सहयोग शिक्षक शिबिराचा प्रत्येक नागरिकांनी लाभ घ्यावा व ज्यांना कोणाला प्रशिक्षणात सहभागी व्हायचं असेल त्यांनी योग वर्गात येऊन प्रशिक्षण शिबिरात येऊन आपल्या नावाची नोंदणी करावी आणि महत्त्वाचं म्हणजे तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावं. सहयोग शिक्षक प्रमाणपत्र जर आपल्याजवळ जर असलं तर आपल्याला रोजगाराची संधीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बाई होती आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे होविता होविता सुखे ओविता ओविता त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी सुखे होविता होविता सुखे ओविता ओविता त्याची ओढतो स्मरणी आता विसाव्याचे क्षण सांगावे नवल दूर राणीचे पाखरे काय सांगावे नवल दूर राणीचे पाखरे ओल्या अंग